सुस्वागतम. परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव महाराज रामदासी यांच्या 125व्या जयंती वर्ष म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा आज सांगता सोहळा. हा सोहळा रविवार दिनांक 26 ऑक्टोबर ते मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत साजरा होणार आहे. जसं सगळ्यांना माहीतच आहे की राष्ट्र कल्याणासाठी श्रीराम जयराम जय जय राम या महामंत्राचे 13 कोटी 1 वर्षीय अनुष्ठान 27 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेलं आहे आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. हा सोहळा 2 भागात आयोजित करण्यात आला आहे. प्रथम भाग भव्य कीर्तन महोत्सव मराठीत व द्वितीय भाग भव्य सत्संग महोत्सव हिंदीत हे आयोजित करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री निहालबुवा खांबेटे आणि हरिभक्तपरायण श्री संदीपबुवा मांडके यांना विनंती करतो की आज आमच्यात विशेष रूपाने उपस्थित श्रद्धेय श्री श्रीकांतजी पागे काका हे इंदोरहून आलेले आहेत. त्यांना मंचावर आणावं आणि वासुदेव महाराजांच्या फोटोवर पुष्पांजली अर्पित करावी. हे आपल्या सगळ्यांच्या वतीने ही पुष्पांजली अर्पित केली जाणार आहे. आजच्या कीर्तन समारोहात ऑर्गनवर साथ देणार आहेत श्री स्वानंद नेने पुण्याहून आलेले आणि तबल्यावर संगत करणार आहेत पुण्याहूनच आलेले श्री सिद्धार्थ कुंभोजकर. कीर्तन सोहळ्यात पहिलं कीर्तन होणार आहे हरिभक्त परायण श्री लक्ष्मीप्रसाद बुवा पटवारी बीड यांचं. तर आता मी अधिक वेळ न घेता बुवांना विनंती करतो की त्यांनी कीर्तन सुरू करावं आणि एक नेहमीची सूचना मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर ठेवावे. राम 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 राम. थोड़ा सा इको कम कर देंगे तो बढ़. राम राम थोड़ा सा शार्प बढ़ाइए. राम राम ठीक है. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय
समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्करां भोजा अवधूतचिन्तनश्री प्रभु रामचंद्र भगवान की जय जय राम कृष्ण हरि राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम राम कृष्ण हरे। नवनीत दसम नवनीत प्रिय नवनीत दसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन भज गोपाल गोपाल नरत गोवर्धन भज गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी संकटहारी। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि।
राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हो ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या 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 ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या गिरे औदुंबरी औदुंबरी बसणाऱ्या गिरे औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या काषायांबर घेणाऱ्या ये काषायांबर घेणाऱ्या ये काषायांबर घेणाऱ्या ये काषायांबर काषायांबर
भक्ताभीप्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता स्मरता ये रे स्मरता 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 ये रे स्मरता 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 दर्शन देणाऱ्या ये स्मरता 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 दर्शन देणाऱ्या स्मरता स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी गायचंय छानपैकी आनंदात भजन करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र
स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते हि तेने वंद्य केले. निंद्यते हि तेने वंद्य केले. निंद्यते हि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार. ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला. वाल्मिक किंकर वंद्य केला. तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते. काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्याचा, अंगीकार ज्याचा, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते हि तेने वंद्य केले. निंद्यते हि तेने वंद्य केले. निंद्यते हि तेने वंद्य केले. वंद्य केले, वंद्य केले. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. इतका छान प्रतिसाद, इतका छान उत्साह आणि एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनाला येणारे भाविक श्रोते क्वचितच एखाद्या प्रदेशामध्ये सापडतात. तो हा प्रदेश म्हणजे ग्वाल्हेर प्रांत. फार मोठ्या उत्सवामध्ये समर्थांच्या सद्गुरू श्री वासुदेव महाराजांच्या कृपेने येण्याचं सद्भाग्य लाभलं. आपणा सर्वांना ही सगळी पार्श्वभूमी माहिती आहे. सद्गुरूंच्या कृपेने इथं येणं झालं आणि हे सर्व वातावरण पाहून मी अत्यंत भारावून गेलो. आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, बरं, फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं नाही. म्हणजे कळतं म्हणून कीर्तन केलं हा भाग वेगळा. एखादी ओवी पाठ आहे, अभंग पाठ आहे, दृष्टांत पाठ आहे, सिद्धांत सांगता येतो, तबला पेटीवरती थोडंसं गाता येतं, टाळ वाजवतं, या सगळ्या गोष्टींकरिता कीर्तन करू नये. मग कीर्तन का करावं आणि त्यातही माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा अट्टहास का करावा? तर माझ्या अंतःकरणातली अत्यंत प्रामाणिक भावना आपल्या पुढे सांगतो की त्या निमित्ताने का होईना भगवान ज्ञानेश्वर माऊली आणि सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या मांडीवरती लेकरू होऊन खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं, बाकी काही नाही. आणि या न्यायानं ज्ञानोबारायांच्याच शब्दात आपणा सर्व महेश स्वरूप श्रोत्यांच्या चरणी अत्यंत
प्रफुल्लित उत्साही भगवत भक्त आणि भगवत भजन करणाऱ्या श्रोत्यांच्या पुढती ज्ञानोबांच्या शब्दात प्रार्थना करतो आणि निरूपणाला प्रवृत्त होतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. माझ्याकडनं कीर्तन घडणं म्हणजे अशी गोष्ट आहे, बालक बापाची ताटी रिघे आणि बापा तिची जीवऊ लागे. वास्तविक लहान लेकरू जेव्हा बापाला घास भरवतं तेव्हा ते वडिलाला कौतुक वाटतं, मला घास भरवतो मी. वास्तविक बापाला खाता येत नाही का? त्याला खाता येत असतं, तरी पण लहान लेकरू भरवतं म्हणून ज्या कौतुकाने तो ग्रहण करतो त्या पद्धतीने माऊली श्रोत्यांची प्रार्थना करतात. बालक बापाची ताटी रिघे आणि बापा तिची जीवऊ लागे, मग तोही संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. या न्यायानं माझी सेवा आपण गोड मानून घ्यावी अशी विनवणी करतो आणि पूर्वरंगाला प्रवृत्त होतो. थोडासा इको कमी केला तर बरं होईल. नाही, अच्छा ठीक आहे, हरकत नाही. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काय वर्णावा? स्वात्मानुभव बघता तू कया केवळ सखाची जनकाचा. स्वात्मानुभव बघता तू कया केवळ सखाची जनकाचा. वैराग्ये डोलविला, वैराग्ये डोलविला, वैराग्ये डोलविला. माथा जेणे मुनींद्र सनकाचा. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 सीतापते रामा राम राम रघुत्तमा रामा राम 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 हरे हरे रामा. प्रभु रामचंद्र भगवान की. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. असं आहे, व्यावहारिक दृष्टीने जरी आपण तुच्छ जीवन जगत असलो, परमार्थाच्या दृष्टीने त्याज्य जीवन जगत असू, तरी पण एकदा का आपला स्वीकार भगवान नारायणांनी केला की जरी आपण जगाच्या दृष्टीने लोकांच्या पाहण्यात तुच्छ असू, मूर्ख असू, निंद्य असू, तरी पण कसे होतो? वंद्य होतो, पूजनीय होतो. मग त्याला उदाहरण द्यावं असा तुकोबारायांनी विचार केला. मग उदाहरण दिले. अजामेळ, अजामेळ भिल्लिनी म्हणजे शबरी माता, तारिली कुंटिणी पिंगला वेश्या, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आणखी एक फार महत्वाचं उदाहरण, ब्रह्महत्या राशी पातके अपार, अपार पाप करणारा वाल्या कोळी, पण नामस्मरणाच्या बळावर त्याचे वाल्मिकी ऋषी झाले की नाही. हे का होतं तर म्हणाले, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भजन प्रमाण, केवळ, इतर सगळे साधन आहेत. असं आहे, वेळेच्या अभावी आपल्याला तुकोबांच्या या अभंगाचा शब्दशः विचार करता येत नाही, येणारही नाही. तरी पण थोडीशी आउटलाईन पाहण्याचा प्रयत्न करू. अभंगात 3 मुद्दे महत्वाचे माझ्या दृष्टीने. एकतर भगवत प्राप्तीकरिता अन्यान्य अनेक साधनं सांगितलेली असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरणाचा गौरव केला, भजनाचा गौरव केला.
दुसरी गोष्ट, भजन शब्दाचा अर्थ भज सेवायाम, सेवा करणं म्हणजे सुद्धा भजन आहे संस्कृताच्या दृष्टीने पाहायचं झालं तर. आणि तिसरी गोष्ट, आपण त्याज्य जीवन जगतो, संसार करतो, प्रपंच करतो, भगवंताच्या ठिकाणी आपलं मन नाही. मग अशा प्रकारची त्याज्यता आपल्यामधनं काढून या जीवनाची इति कर्तव्यता ज्यांच्या चरणी शरण गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होते, अशा प्रकारचे ते संत आहेत. वास्तविक संत असा एकही उल्लेख या अभंगात नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी अप्रत्यक्षपणे संतांचं वर्णन या अभंगामध्ये केलं. कारण जे जे काही उदाहरणं तुकोबांनी दिले, अजामेळ असो, शबरी माता असो, पिंगला वेश्या असो, किंवा ब्रह्मर्षी वाल्मिकी असो, महर्षी वाल्मिकी असो, हे सगळे संतांच्या कृपेशिवाय भगवंताला भेटू शकले नाही. त्यामुळे आपल्यातलं तुच्छत्व, आपल्यातलं जे टाकून द्यावं अशा प्रकारचं प्रकरण आहे. ते काय टाकायचं आणि काय टाकल्यानंतर भगवान नारायण तुमचा अंगीकार करतील हे सांगणारे केवळ संत आहेत बरं का. म्हणून आपल्याकडे परंपरा आहे, संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मी या विषयावरती बोली, पण प्रस्तावनेचा विचार मला असा मांडायचा आहे की आपण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, संत वाङ्मय, पंत वाङ्मय, गद्य, काव्य, सगळ्या प्रकारचे वाङ्मय बघा. भक्तीशिवाय आपल्याला इतरत्र काहीही सापडणार नाही. भक्तीशिवाय आपल्याला अन्य काहीही सापडणार नाही. भगवत प्राप्तीचे मार्ग भलेही अनेक आहेत. मी ओघवता उल्लेख करून जातो. ज्ञान आहे, योग आहे, कर्म आहे, एवढे सगळे मार्ग असून भक्तीच्या पाठीमागे काय लागायचं? आपण विचार करा ना, आपण जेवढ्या केवढ्या संतांचे जेवढे केवढे अभंग किंवा जेवढे केवढे वचन वाचले, पढले, चिंतनात आणले, सगळ्यांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय की नाही? बरं, आपला जो संकल्प आहे त्याच्या सांगतेनिमित्त हा कार्यक्रम आहे, तो कशाचा संकल्प होता? नामस्मरणाचाच संकल्प होता की नाही? त्या नामस्मरणाला, त्या भजनाला अनन्यसाधारण महत्त्व का? त्याचं कारण आहे, असं आहे, ज्ञानप्राप्तीकरिता विशिष्ट अधिकार लागतो, योगाची साधना करण्याकरिता विशिष्ट अधिकार लागतो, कर्ममार्गाकरिता सुद्धा विशिष्ट अधिकार लागतो. भगवत भजनाकरिता कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम नाहीये. म्हणजे आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत हाच भजनाचा अधिकार आहे. असं आहे, वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानप्राप्तीकरिताच्या अधिकार्याचं वर्णन आलं. मी आपल्याला ओघवती ओळ म्हणून दाखवतो. वेदांत शास्त्राचा ज्ञानाचा अधिकारी कोण म्हणाले? वेदांत सारकारांनी सांगितलं, अधिकारी तू विधिवदधीत वेद वेदांगत्वे नापाततो अधिगताखिल वेद वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तोपासनानुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. म्हणाले हा वेदांत शास्त्राचा अधिकारी. थोडक्यात सांगायचं, विस्ताराला वेळ नाही, पण अध्यात्मशास्त्री ये अंतरंगुची अधिकारी ये, अंतरंग पुरुष ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. पुढे सांगितला योग. योग म्हणजे भलतं सलतच, म्हणजे हल्ली आपण त्याला ए जोडला मागे, काय म्हणतो? योगा. शरीर स्वास्थ्यासाठी सगळं केलं पाहिजे, नाही असं? व्यायाम आहे, सूर्यनमस्कार आहे, अनुलोम विलोम आहे, कपालभात, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या पाहिजेत. का? कारण शरीर माध्यम खलु धर्म साधन. तरी पण काही काही जण म्हणतात, महाराज आम्ही एवढा योगा करतो, एवढे क्लासेस जॉईन करतो, सगळं करतो, पण आमचं माइंड डिस्टर्ब, ते डिस्टर्बच, शांती मिळत नाही. का? कारण योग मुळात काय हे आपल्याला समजलेलं नसतं. योग मुळात अष्टांग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या क्रमानं जावं लागतं. आपल्या ठिकाणी ना यम ना नियम आणि आसन करायला निघतो. ही गोष्ट अशी होऊन जाते. बरं, योग विनाश होण्याची 6 कारणं शास्त्रांनी सांगितलेत. हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लौल्यंच षड्भिर्योगो विनश्यति. योग विनाश कशाने होतो? 6 कारण आहेत. अति आहार,
गुलाबजामुन, जिलेबी, पंचपक्वान्न, छानपैकी रबडी, अमकं ढमकं हे सगळं पाहिल्यानंतर असे पाणी सुटतं महाराज जिवेला की 3 दिवस आधाशी असल्यासारखा माणूस खातो, पुढे 3 दिवस जेवायचं काम ठेवत नाही. अति आहार. बरं, पुन्हा प्रयासश्च. दुर्दैवाने कशाचे प्रयत्न करावेत हे मनुष्याला कळत नाही. बरं, आपण मोकळेपणाने सांगा, माणसाने कशाचे प्रयत्न करायचे? ऐश्वर्य संपन्न होण्याचे प्रयत्न करावेत, श्रीमंत होण्याकरिता प्रयत्न करावेत, भक्ती प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावेत, ज्ञान मिळवण्याकरिता प्रयत्न करावेत, भगवत प्राप्तीकरिता प्रयत्न करावेत. अहो, कलियुगामध्ये एवढं दुर्दैव, झोपा लागण्याचे माणसाला प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी कीर्तनात येऊन बसतात. कशाचा प्रयत्न? ते काय, आम्ही मुंबईला कीर्तनाला गेलो होतो एकदा. 7 दिवस कीर्तन. एक आजोबाशी समोर येऊन बसायचे. कीर्तन झालं आणि त्यांनी मला 500 रुपये दिले. म्हणाले, वा 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 बाळा, फार छान कीर्तन, हे जर 500 रुपये. म्हटलं, आजोबा हे कशाकरिता करता? हे नको मला. नाही म्हणले, 500 रुपये ठेव. म्हटलं, असं करा आजोबा, 7 दिवस माझी इथेच कीर्तन आहेत, तुम्ही काय करा, 7व्या दिवशी एकदाच द्या. असं तुझे 7 दिवस कीर्तन आहेत, मी दररोज 500 रुपये देईन. आता फायदा होता ना राव. पण मी तार्किक माणूस. म्हटलं, आजोबा आता खरं सांगा, नेमकं तुम्हाला माझ्या कीर्तनातलं काय आवडलं? आर्या आवडली, साकी आवडली, दिंडी आवडली, कामदा आवडली, पूर्वरंग आवडला, उत्तर रंग आवडला, सिद्धांत आवडला, दृष्टांत आवडला, गाणं, नेमकं काय? ठीक, काही विचारू नको. म्हणले, हे 500 रुपये ठेव. म्हणलं, झालं तरी काय आजोबा? काय सांगावं? म्हणाले, घरी झोपेच्या 2-2 गोळ्या घेतो, झोप लागत नाही. इथे नमनाला जे झोपलो ते भैरवीला झोप. प्रयासश्च. कधी कधी काही गोष्टींचे प्रयत्न मनुष्याला बाधक ठरतात. प्रजल्पो, बड बड बड, हे फार बाधक आहे योगाला. नियमाग्रह, म्हणून समर्थांनी फार जमेची बाजू सांगितली बरं का. अति नियम करू नये, नियमे वीण राहो नये. जास्त करायचं नाही, पण केल्याशिवाय राहायचं नाही. हे मध्य जमणं फार कठीण आहे. जनसंघश्च, लोकांचा संघ, लौल्यंच, शिथिलता, या 6 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट जीवनामध्ये असली ना, तरी पण मनुष्याचा योग विनष्ट होतो. कठीण साधन आहे हे. योग मार्गीची वाट अति अवघड, परम कष्ट, थोर विघ्नांचा कडकडाट, प्राप्ती अवचट. मी काय भेडवायला आलो नाही बरं का तुम्हाला, हे नका करू ते नका. मी वास्तव काय ते सांगतो. योग करावा, ज्ञान करावं, पण भक्ती प्रधान करावं, हे त्याच्या मागचं मर्म आहे. कर्मामध्ये सुद्धा अशीच गत आहे, सूक्ष्मता खूप आहे. मग आता ज्ञानी अल्पसंख्याक, योगी अल्पसंख्याक, कर्ममार्गी अल्पसंख्याक, मग बहुसंख्य कोण? अज्ञानी, संशयी, आळशी, प्रमादी. मग यांच्या उद्धाराकरिता आपण काय करावं? नामस्मरण करा. विशेष गोष्ट ही की नामस्मरणाने ज्ञानाधिकार, योगाधिकार, कर्माधिकार सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. विस्ताराला मला वेळ नाही, पण याच्याकरिता तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, असा मागून विचार करावा. मग असं जर भजन केलं तर मग अंगीकार ज्याचा केला नारायणे. मग म्हणाले, आजकालची लोक फार प्रश्न विचारतात, त्या नारायणानेच आमचा अंगीकार का करायचा? हु इज गॉड? नारायण कोण आहे? एक त्यांना साधं उदाहरण देत असतो आम्ही. एखाद्या राजकीय पार्टीतून पुढे जायचं असलं तर त्या पार्टीच्या अध्यक्षाने आपला स्वीकार करावा लागतो की नाही? एखाद्या संस्थेतून आपल्याला ग्लॅमर मिळवायचं असलं तर त्या संस्थेच्या अध्यक्षाने आपला स्वीकार करावा लागतो की नाही? त्याचप्रमाणे चराचर सृष्टीमध्ये विराजित परमसुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या परमसुखाचा मालक, तो परमसुखाचा सागर, त्या मालकाने, त्या चराचर सृष्टीच्या अध्यक्षाने आपला अंगीकार करावा लागतो. आणि चराचर सृष्टीचा अध्यक्ष कोण? तर नारायण. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. श्रीमद भगवद्गीताकार सांगतात. उगतच नारायण शब्द वापरला नाही हो. जगद्गुरु तुकोबाराय आदी संत
प्रत्येक शब्द अभंगांच्या मध्ये प्रयुक्त करतात, याच्या मागे फार गहन कारण असतात. वरपांगी विचार करून चालत नाही. एक अभंग जन्मभर पुरेल एवढं त्यात मर्म दडलंय. नारायणच का उच्चारला बरं, त्याचाच का अंगीकार पाहिजे? हु इज गॉड? गॉड गॉड म्हणजे चांगला शब्द आहे खरं तर. व्हॉट इज गॉड? जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन अँड डी मीन्स डिस्ट्रक्शन. द पॉवर विच जनरेट्स द युनिवर्स, ऑपरेट्स द युनिवर्स अँड डिस्ट्रक्ट्स द युनिवर्स, दॅट इज गॉड. म्हणून त्याने आपला अंगीकार करायचा. आणि त्या गॉड, त्या भगवंताचं भगवंतत्व अर्थात व्यापकत्व ज्या शब्दामध्ये आहे त्या शब्दाला नारायण म्हणायचं. नारायण शब्दाचा अर्थ काय? तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये नारायण शब्दाची व्याख्या आली. नराणाम अयनम यस्मात् तस्मात् नारायण स्मृतः. नरांचं जो अयन, अयन शब्दाचा अर्थ काय? घर. नर म्हणजे काय? आपण किंवा पंचमहाभूत. या पंचमहाभूतांचं घर जो आहे, ज्यातून उत्पन्न होतं, मग तो नारायण किती व्यापक असेल. शंकर भाष्यामध्ये शंकराचार्य हीच गोष्ट बोलतात. नर आत्मा ततो जातानी आकाशादीनी नारायणी कार्याणी तानी अयन कारणात्मना व्यापनोती अतश्च तान्येन मस्येति नारायण. आपल्या नाट्यपदांमध्ये सुद्धा काय सांगितलंय? एखाद्या संन्याशाला विचारलं तुम्ही कोणाला मानता? जो व्यापक आहे त्या परमात्म्याला आम्ही मानतो. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. वा आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से त्या सनातनाला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम. गगनधराजा निवास, गगनधराजा निवास, बंधन भय नाही त्यास. गगनधराजा निवास. गगनधराजा निवास, बंधन भय नाही त्यास. बंधन भय नाही त्यास. बंधन भय नाही त्यास. समीर करील कायन मन, समीर करील कायन मन, समीर करील काय. सधन सागराला. यती मन मम मानित त्या एकल्यानुपाला. यती मन मम मानित त्या. यती मन मम मानित
यती मन मम मानित त्या एकल्या रूपाला. त्या एकल्या रूपाला मी मानतो. कोण? नराणाम अयनम यस्मात् तस्मात् नारायण स्मृतः. नरांचा जो अयन तो नारायण असतो. अशा प्रकारच्या नारायणाने जर आपला अंगीकार केला तर आपण जरी निंद्य जीवन जगत असलो तरी पण आपण वंद्य होतो, यामध्ये तिळमात्र संशय नाही. मग ते देहाचं निंद्यत्व असो, आणखी कशाचं निंद्यत्व असो, आपण वंद्य झाल्याशिवाय राहत नाही. हेच समर्थांनी पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगितलं. अंगीकार ज्याचा केला नारायणे, तुकोबांनी अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंद्य केले, आजा मेळ भिता गेली कुंती. प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, प्रत्यक्ष पुराणी. आजा मेळ भिल्ली तारिली कुंतीनी, आजा मेळ भिल्ली तारिली कुंतीनी, आजा मेळ भिल्ली तारिली कुंतीनी, तारिली कुंतीनी, तारिली कुंतीनी. पंढरीनाथ भगवान की. दोन उत्तम साथीदार. तिसरे कीर्तनकार. संवादिनीवरती ऑर्गनवरती स्वानंदजी नेने आणि तबल्यावरती सिद्धार्थ कुंभोजकर उत्तम साथ देत आहेत. एकदा त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या. एक पद ते वाजवतील, तत्पूर्वी काही बोलायचं. हरिभक्त परायण श्री लक्ष्मीप्रसाद बुवा पटवारी यांचं कीर्तन. यांचा थोडक्यात परिचय मी देतोय. श्री लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी हे सध्या MA संस्कृत या विषयात शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांचा अनुग्रह यांना प्राप्त झाला आहे. इयत्ता 6वीपासून कीर्तन सेवा करतायत. कीर्तनाचे शिक्षण श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्याकडे स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल सेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र येथून सुरू आहे. बाल कीर्तन रत्न हा सन्मान प्राप्त आहे. त्याचप्रमाणे हरि कीर्तनोत्तेजक सभास पुणे यांच्याकडून युवा कीर्तनकार पुरस्कारही प्राप्त झाला आहे. नारदीय आणि वारकरी दोनही पद्धतीचे कीर्तन करतात. याचप्रमाणे भागवत कथा, श्रीराम कथा, प्रवचन, व्याख्यान इत्यादी सुद्धा करतात. पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, जयसिंगपूर नगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, अंमळनेर, ऋषिकेश, कोटगीर, तिरुपती, गाणगापूर, अहमदाबाद, फोंडा इत्यादी ठिकाणी 300पेक्षा अधिक कीर्तन, प्रवचन, कथा इत्यादी सेवा पूर्ण झाली आहे. झी टॉकीज या वाहिनीवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कीर्तन मालिकेत कीर्तन सेवा संपन्न झाली आहे. प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रवाह भक्ती रसाचा या कीर्तन मालिकेत कीर्तन सेवा संपन्न. तसेच झी मराठी, झी जुवा, कलर्स मराठी इत्यादी वाहिनींवरही कीर्तन सेवा संपन्न. राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्यावर आधारित अनुग्रह या हिंदी नाटकामध्ये नारदाची भूमिका साकारली. संगीत मत्स्यगंधा या नाटकामध्ये पराशर ऋषींची भूमिका साकारली. कलर्स मराठी या वाहिनीवर तू माझा सांगाती या मालिकेमध्ये श्रीखंड्याची भूमिका साकारली. याशिवाय विविध विषयांवर अनेक वृत्तांमध्ये यांचं काव्यलेखनही चालू आहे.
तसेच आजचे आमचे संगत कलाकार म्हणजे ऑर्गनवर श्री स्वानंद नेने रत्नागिरीहून आले. यांचं पहिलं शिक्षण पंडित विश्वनाथ कानेरे यांच्याकडून झालं आणि सध्याचे श्री राजीव परांजपे यांच्याकडून शिक्षण घेत आहे. तसेच तबल्यावर श्री सिद्धार्थ कुंभोजकर पुण्याहून आले आहेत. हे हरिभक्त परायण श्री गजानन बुवा राईकर यांचे नातू आहेत आणि तबल्याचं शिक्षण तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे चालू आहे. आता बुवांच्या माल्यार्पणासाठी आणि बुक्यासाठी मी राजोपाध्ये श्री चंद्रकांत शेंडे गुरुजी आणि श्री माधव रत्नपारखे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन बुवांचं माल्यार्पण श्री स्वानंद नेने आणि श्री सिद्धार्थ कुंभोजकर. श्री लक्ष्मीप्रसाद बुवा पटवारी यांच्या कीर्तनानंतर दुसरं कीर्तन हरिभक्त परायण श्री चिन्मय बुवा देशपांडे यांचं होणार आहे. पण या दोन कीर्तनांच्या मध्ये एक स्वल्पविराम असणार आहे, एक 15 ते 20 मिनिटाचं मध्यांतर. त्या मध्यांतरात बाहेर चहा पाण्याची आणि थोडंसं काही नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. लोकांनी आपले पाय मोकळे करून घ्यावे, थोडं चहा पिऊन तरतरीत व्हावं आणि मग पुन्हा दुसऱ्या कीर्तनाला आपण पुन्हा हजर राहू. आता श्री लक्ष्मीप्रसाद बुवा यांना विनंती करतो, एक ऑर्गनवर पद वाजवणार आहेत, त्याच्याकरता श्री नेने यांना विनंती.
बुवांना विनंती की त्यांनी आपलं आख्यान सुरू करावं. या सुंदर वादनानंतर मध्यंतरातलं भजन घेऊया आणि उत्तर लागू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सर्वांनी भजन करायचं. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की। रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया। धन्य तव माया धर्म रक्षाया, घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार। कंठी धरी गेला कीर्तीचा हार, कंठी धरी गेला कीर्तीचा हार। शिष्य ज्याचा झाला जिजाऊ बाळजी, जी 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 जी। हरिकथा आदि निरूपण, हरिकथा आदि निरूपण। राजकारण सावधपण, सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य, सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य। हेच स्वराज्याचं दार शानदार, हेच स्वराज्याचं दार शानदार। बंधुनो स्मरा त्यांचे उपकार, जी 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 जी। धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार। धर्माचा करण्या उद्धार झाला अवतार। आलयती वर म्हणती जन रामदास चिरकाळ, म्हणती जन रामदास चिरकाळ। रामाचा दास काळाचा काळ, रामाचा दास काळाचा काळ। असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी। असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी। असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी। जिजिर जी जी, जिजिर जी, जिजिर जी। जय जय रघुवीर समर्थ। श्री क्षेत्र जा समर्थांची जन्मभूमी। जवळच 10-5 मैलाच्या अंतरावरच्या एका गावात एका सत्पुरुषाचं प्रवचन चाललं होतं आणि जमलेल्या लाखो भाविकांना तो उपदेश करत होता। करा लोक सेवा, स्मरा राम नाम, धरा भक्ती पंथावरा सौख्य धाम। त्यजा निंद्य सारे, भजा राघवाला, जगी धन्य भा, चूकवा ये मघाला। जय जय रघुवीर।
त्या सत्पुरुषाचं प्रवचन ऐकण्याकरिता गावोगावच्या लाखो लोकांच्या अशा झुंडीच्या झुंडी लोटल्या होत्या. त्या सत्पुरुषाचं तेज अलौकिक होतं. आणि एकदा प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये त्या सत्पुरुषाचं प्रवचन चाललेलं असताना जांब गावची मंडळी काही त्याचं प्रवचन ऐकण्याकरिता गेली. आणि गेली मात्र त्या सत्पुरुषाच्या तेजाकडे, त्याच्या प्रवचनाकडे पाहून ती मंडळी आपापसात कुजबुजू लागली. त्यातला एक विठोबा पाटील नावाचा गावकरी म्हणाला, काय म्हणाला, लय दिसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा, लय दिसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा, पळून गेला लग्नामधून कसा गोपला भैरोबा. गोरा गोमटा नाक सरळ किती प्राणच जणू त्यो गावाचा, गोरा गोमटा नाक सरळ किती प्राणच जणू त्यो गावाचा, गोकुळातला कृष्ण शोभला नागलई बघ देवाचा. खांद्यावर मी खेळवलं किती दूध पाजलं गाईचं, खांद्यावर मी खेळवलं किती दूध पाजलं गाईचं, देवचा आला जणू पोटाला भागलई त्या आईचं. नशीब फिरलं पोर पळालं गती कशी ही कर्माची, भाय मोकलुनी मायरड तसे झाली आंधळी जन्माची, पाण्या वाचुनी जशी मासळी तळवळते रे माय कशी, पाण्या वाचुनी जशी मासळी तळवळते रे माय तशी. रामदास व्याकुळ भेटीविन येई दया कधी ईशासी, रामदास व्याकुळ भेटीविन येई दया कधी ईशासी, रामदास व्याकुळ भेटीविन येई दया कधी ईशासी. त्यातला दुसरा गावकरी म्हणाला, देवासाठी पोर गेलं पळून, कोणालाही नाही आलं कळून, नारोबाही साधू झाला असेल, देवा आम्हा केधवा तो दिसेल. तिसऱ्याने मात्र आपली कल्पनाशक्ती अधिक ताणली आणि निश्चयाने म्हणाला, काय, नसेल नारायण हाच कारे, पुसू तयाला मिळूनीच सारे, देवा दया आली नसेल काय, माता बिचारी करी हाय हाय. चंद्रोदयाच्या वेळी समुद्राला जशी भरती येते ना, त्याप्रमाणे या सर्व जामगावकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. आणि त्यांनी प्रत्यक्षच याबद्दल समर्थांना विचारण्याचं ठरवलं बरं का. समर्थांना कळताच काय आनंद झाला. ते म्हणतात, जन्मभूमी माझी माय, जनता रूपे दिसले पाय, वत्स प्रेमे धावे गाय, तैसी आली भेटाया. त्या सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आपण समर्थांना विचारावं. तितक्यात समर्थ उठले. समर्थ तक्षणी, जोडोनी हात बिनबिती सकला, साशंकन मनी भावे, साशंकन मनी भावे, नारायण मीच तो असे आपुला. हे शब्द ऐकले मात्र काय आनंद झाला. कोण आनंद झाला सगळ्या गावकऱ्यांना. आनंद सागर उचंबळून आला. कोणी समर्थांना घट्ट मिठी मारली, कोणी समर्थांच्या पाठीवरून हात फिरवलं, कोणी समर्थांच्या गालावरून हात फिरवतंय. कंठ गहिवरला अश्रुपूर आला, कंठ गहिवरला अश्रुपूर आला, कंठ गहिवरला, कंठ गहिवरला अश्रुपूर आला, पोटी धरिले भेटले समर्थाला, पाठीवरुनी फिरविती हात प्रेमाने,
में पाठीवरुनी फिरविते हात प्रेमे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे. आनंद सागर उचंबळून आला, सगळं आनंदाचं वातावरण. आणि तितक्यात एक गृहस्थ समर्थांना अर्जवाने म्हणाला, अहो इथे काय आनंद मानता, इथे काय आनंदोत्सव करता? अहो तिकडे तुमची आई तुम्हाला भेटण्याकरिता रडून रडून आंधळीसाठी आज 24 वर्ष झाले तुम्ही तिला भेटला नाही. 24 वर्ष उलटून गेली. आपल्या आईचं नाव ऐकलं मात्र आणि समर्थांच्या नेत्रांमध्ये घळघळ 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 अश्रुधारा लागल्या. ते म्हणाले, जाणतो गृहस्था, माझ्या आणि माझ्या मातृभूमीच्या आणि माझ्या आईच्या भेटीकरिताच मी या प्रांतामध्ये आलो. मला जामगावला जायचंय, माझ्या मातेची भेट घ्यायची आहे, तिचं दर्शन घ्यायचंय असं म्हणून समर्थ जांभेकडे निघाले. मात्र पण एक विनंती समर्थांनी गावकऱ्यांना केली, काय की कृपा करून मी आल्याची वार्ता माझ्या आईला सांगू नका बरं. का? कारण माझ्या आईला पाहून माझ्या आईच्या पाय घट्ट धरून क्षमा मागण्याचं भाग्य मलाच लाभू द्या म्हणाले. अशी विनवणी केली आणि समर्थ झाप 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 पावले टाकीत जांभेकडे जात आहे. आणि जाता जाता त्यांना सर्व पूर्वस्मरण होतंय. म्हणतात, याच पवित्र जलौघाचं जल मी प्राशन केलं. हीच ती वन, हीच ती झाडं, ज्या झाडांचे फळं आम्ही फार आनंदाने खाल्ले. आमचे मित्रमंडळ, याच त्या सगळ्या प्रांतांमध्ये आम्ही खेळायला यायचो. आणि असं करत 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 समर्थ आपल्या गावामध्ये प्रविष्ट झाले. मारुती मंदिराच्या जवळ समर्थांनी मारुतीरायांना नमस्कार केला आणि म्हणतात, याच ठिकाणी मला रामफळाची प्राप्ती झाली बरं. गावात बघतात सर्व जशाच तसं, काहीही बदल झालेला नाही. आणि समर्थ आपल्याच वाड्यामध्ये गेले. झोळी पसरली आणि मोठ्याने श्लोक म्हटला, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. माझघरात बसलेल्या वृद्ध मातोश्री क्षीण आवाजात आपल्या सुनबाईंना सूचना करतात. अगं सुनबाई म्हणजे राणूबाई श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या पत्नी पार्वतीबाईंना विनवणी करतात, आज्ञा करतात. दारामध्ये भिक्षेकरी आला, त्याला भिक्षा वाढ. इतक्या वर्षांनी आपल्या मातेचा आवाज समर्थांच्या कानावर पडला. त्यांचे अश्रुधारा थांबत नाही, खंड पडत नाही. पार्वती वहिनीने धान्य भिक्षा आणली. समर्थांना वाढायला गेल्या. समर्थ मागे सरकले. आता हा भिक्षेकरी भिक्षा घेत नाही, याला आणखी काय पाहिजे. पार्वती वहिनीने जास्त लक्ष दिलं नाही, पुन्हा घरात आल्या. पण भिक्षा न ग्रहण करताच भिक्षेकरी निघून जातो की काय. आपली सुनबाई त्याला भिक्षा न वाढताच घरात परत आली. हे राणूबाईंना कळालं आणि राणूबाई म्हणतात, हे उत्तर फार ऐकण्यासारखं आहे श्रोते हो. समर्थ हे सगळं ऐकतायत. समर्थांचं अंग शहारलंय. राणूबाई म्हणतात, सुनबाई अगं हवी असेल ना तर त्याला भिक्षा आणखी वाढ. सुनबाई हवी असेल ना तर त्याला आणखी भिक्षा वाढ. माणसाने धर्म करीत असावं. लक्षात ठेव सुनबाई, याच धर्माच्या बळावर मला माझा नारोबा भेटेल. हे शब्द ऐकले मात्र समर्थांना कंठ गहिवरला. पार्वती वहिनींनी दुसऱ्यांदा धान्य भिक्षा आणली, ती सुद्धा समर्थांनी नाकारली. आणि फार करुण वाणीने म्हणतात, एवढीशी भिक्षा घेऊन निघून जायला मी काही परका गोसावी नाही हो वहिनी.
मात्र आणि आज बसलेल्या वृद्ध मातुश्री आपली सगळी उत्सुकता एकवटून म्हणतात, अरे कोण कोण कोण, माझा नारोबा आला का ग, माझा नारोबा आला का ग. आजपर्यंत 1000 वेळा 1000 भिक्षेकऱ्यांना हा प्रश्न राणूबाईंनी विचारला, पण त्यांच्या मनाजोगते उत्तर मिळाले नव्हते. आज त्यांना मनाजोगते उत्तर मिळाले. बरं, नारोबा म्हणतो, हो आई आई, मी तुझाच नारोबा ग, मी तुझाच नारोबा ग. असं समर्थांनी पार्वती वहिनींना बाजूला सारलं, माझघरामध्ये प्रवेश केला. इकडून राणूबाई उठल्या धडधडत्या शरीराने, मिणमिणत्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी भिंतीचा आधार घेत 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 त्या माझघरापर्यंत पोहोचल्या. समर्थांनी आपल्या मातेला पाहिलं, घट्ट मिठी मारली, पायांवरती लोटांगण घातलं आणि आईला म्हणतात, आई आई, मला धान्य भिक्षा नको ग, मला धान्य भिक्षा नको, मला तुझ्या क्षमेची भिक्षा पाहिजे आई, मला तुझ्या क्षमेची भिक्षा पाहिजे. हे शब्द ऐकले मात्र आणि मोठ्यांदा राणूबाई ओरडतात, नारायणा नारायणा, कुठे गेला होतास रे एवढे दिवस, कुठे गेला होतास मला सोडून. तुझ्याशिवाय तुला न पाहता तू दिसत नाहीस या डोळ्यांनी, म्हणून रडून रडून जन्माची आंधळी झाली रे, जन्माची आंधळी झाली. आता तुला या माझ्या डोळ्यांनी कसं पाहू. कायिक तुच्छ पण म्हणतात ना ते, हे बरं. मला त्यामागचं तत्व आपल्याला सांगायचं. एवढी वर्ष तपश्चर्या समर्थांनी केली. श्रोते हो, भारताच्या आध्यात्मिक इतिहासातला हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग. बरं, राणूबाई समर्थांच्या मस्तकावरून हात फिरवतात, त्यांच्या दंडावरून हात फिरवतात, पण त्यांच्या भावनेच्या गणितात आणि इतिहासाच्या मापपट्टीत ते रूप कुठेच बसत नाही. बरं का, 24 वर्षांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर उभा ठाकण्याच्या पूर्वी हळदीने आंघोळ घातली होती नारोबाला, पण ते रूप आता नाही. दंडांनी पोलादाचं रूप धारण केलं, मुखकमल दाढी जटांच्या जंगलामध्ये हरवून गेलं. काय करणार नारोबा, काही कर, मला तुला पाहिल्याशिवाय चैन पडणार, मला तुला माझ्या डोळ्यांनी पाहायचं. चिंता करू नको आई, रवी शशीला जो तेज देतो ना, तो रामराय तुला नक्कीच दृष्टी देईल. असं म्हणून समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं, जय जय रघुवीर समर्थ असा घोष केला, जय जय रघुवीर. आणि आपला उजवा हात राणूबाईंच्या नेत्रकमलांच्या वरून फिरवला. आश्चर्य सांगतो तुम्हाला, जणू तपतेजच तिच्या नेत्री गेलं. हस्तस्पर्शे तपतेज नेत्री गेले, हस्तस्पर्शे तपतेज नेत्री गेले. कृपा अंजन राघवे अर्पियेले, दृष्टी पडता सत्पुत्र रामदास, दृष्टी पडता, दृष्टी पडता. सानी सारे निज निध निध पद म प ग म पद सानी सानी रे म ग सानी सारे म प ग सानी सानी धनी पद म प सम रे प म प नि ध नि सा पडता सत्पुत्र रामदास, दृष्टी पडता, दृष्टी पडता, दृष्टी पडता, दृष्टी पडता सत्पुत्र रामदास. हर्ष मावेना पुरली सर्व आस, हर्ष मावेना पुरली सर्व आस, हर्ष मावेना पुरली सर्व आस. जणू तपतेजच तिच्या नेत्री गेलं. दिव्य रूप अतिसुंदर दीक्षा, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. काय समर्थांचं ते रूप, उंच दाढी जटा, गळ्यामध्ये माळा, ऊर्ध्वपुंड्र लावलेलं, बलदंड अशा प्रकारचं ते. अहो जणू मारुतीला उभा ठाकले ती काय, राणूबाईंना क्षणात वाटलं. कपाळी आवाळू बघुनी तुमच्या चंदन तसा, समर्थांचं रूप आहे. राणूबाई आवाक झाल्या.
समर्थ म्हणाले, व्हॉट हॅपन? हो, काय झालं? ज्या अर्थी या नारोबानं कुणाचं तरी नाव घेतलं, छाछू केलं, माझ्या डोळ्यावरून हात फिरवले, यांनी काही भूत तर प्रसन्न केलं नाही एवढ्या वर्षात. पण गोष्ट अशी आहे की आता फक्त राणूबाईंना चर्मचक्षु प्राप्त नाही झाले, ज्ञानचक्षु प्राप्त झाले. समर्थांनी राणूबाईंना फक्त दृष्टी नाही दिली, हो, दिव्य दृष्टी दिली. वास्तविक आंधळे पण हे कायेमधलं, अंगामधलं, तनामधलं असलेलं तुच्छपण आहे, निंद्यत्व आहे. पण त्यांच्या ठिकाणी वंद्यत्व आलं का? कारण प्रत्यक्ष नारायण स्वरूप असलेल्या समर्थांनी आपल्या मातेचा अंगीकार केला. आपल्याला वाटतं राणूबाईंचे दिवस फक्त रडण्यात गेले, नाही, तपश्चर्येत गेले, नामस्मरणात गेले. भगवान जेव्हा आपला अंगीकार करतात तेव्हा ऐहिक आणि पारलौकिक सगळं निंद्यत्व निघून जातं आणि वंद्यत्व प्राप्त होतं. परमेश्वर आपला अंगीकार जेव्हा करतो तेव्हा अशा प्रकारची स्थिती होते. पण ती होण्याकरिता सुद्धा मध्ये हे जे नारायण समर्थ नावाचे संत असतात ना, त्यांच्या कृपेची आवश्यकता असते. जी कृपा संतांनी अजामेळावरती केली, भिल्लिणीवरती केली, पिंगला वेश्येवरती केली, वाल्ह्या कोळ्यावरती केली, अस्तु आपली परंपरा भगवती देवहूती मातेला सुद्धा उपदेश करणारे कपिल नारायण तद्वत चर्मचक्षु नव्हे ज्ञानचक्षु प्रदान केले. दिव्य दृष्टी इतकी समर्थांनी आपल्या मातेला दिली आणि मातेचं जीवन धन्य केलं. पण या इहातून तरुण जाण्याकरिता सुद्धा समर्थांनी सांगितलं, आई, भगवंताच्या स्मरणाशिवाय, भजनाशिवाय पर्याय नाही. तोच भाव जगद्गुरु तुकोबाराय पूर्वरंगाच्या अभंगामध्ये व्यक्त करतात, प्रगट करतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही वंद्य केले, निंदतेही वंद्य केले. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, केला नारायणे, केला नारायणे. पंढरीनाथ भगवान की. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जेवढं चांगलं वाटलं असेल ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचं. ज्या काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या. आपण सर्व श्रोते उदार अंतःकरणाने माझ्या चुका पदरात घेऊन जो तत्वाचा, संतांच्या संदेशाचा विचार आहे तो मात्र अवश्य करावा. माऊलींच्या शब्दात न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितू असे, अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. तीन उत्तम साथीदार त्यांच्याही चरणी प्रणाम. सर्व श्रोत्यांमधला भगवंत त्यांच्या चरणी प्रणाम. माझे गुरुजी श्री योगेश महाराज त्यांच्याही चरणी प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेत थांबतो. यानंतरचं कीर्तन हरिभक्तीपरायण चिन्मयबुवा देशपांडे यांचं आहे. आपण सर्वांनी इतक्याच उत्साहाने किंबहुना